लालबागच्या राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, मग कुठे तयार केला होता? मंडळाने अखेर सगळंच सांगितलं. मुंबईसह जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे रविवारी 7 सप्टेंबर रात्री 9 वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. यंदा लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी तब्बल 33 तास लागले. लालबागचा राजा शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला. त्यानंतर तो मजल दरमजल करत रविवारी सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यानंतर 1.5-2 तासात लालबागच्या राजाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं. मात्र समुद्राला आलेली भरती आणि नवीन तराफ्यावर मूर्ती न चढवता आल्याने लालबागच्या राजाचे सकाळी 10 वाजता होणारे विसर्जन रात्री 9 वाजता झाले. जवळपास 12 ते 13 तास लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलेलं पाहायला मिळालं. यावरून सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली. यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेला नवीन तराफा बनवण्यात आला होता. दरम्यान हा तराफा गुजरातमधून बनवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. परंतु आता लालबागच्या राजा मंडळाकडून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात आलेल्या नवीन तराफाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेला तराफा हा गुजरातमधील नव्हे तर ठाण्यात तयार करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.